आज पुन्हा ना तुम्हाला एक वेगळा पारंपरिक प्रकार घेऊन आला. आता पारंपरिक म्हणताना मला हसायला का आलं, तुम्ही म्हणाल की हा माणूस त्याला नेहमी पारंपरिक पारंपरिक. अरे इतका खजाना आहे पारंपरिक पदार्थांचा आपल्याकडे की तुम्हाला काय सांगू. एक एक पदार्थ काढत जातात म्हटलं वाह क्या बात आहे. टपोरे ऐकलं नाव कधी? टपोरी नाव ऐकलं असेल. अरे तो पोरगा काय टपोरी झाला त्याला लक्ष नका देऊ त्याच्याकडं असं म्हणतं की नाही. पण नाही, हे टपोरे अप्रतिम लागतात. आणि काही नाही, सुरुवात करू. मास्टर रेसिपीजमध्ये स्वागत नेहमीप्रमाणे. येत आहे ना या किचनमध्ये. हां, यासाठी ना सगळ्यात पहिले काय करायचं की ज्वारी भिजवून 1-1.5 तास तिला असं वाळत ठेवायचं. म्हणजे ओलसर असतानाच वाटून घ्यायचं. एकदा हे बघा तुम्ही कसं केलं आहे. आणि ही ज्वारी साधारण 2-3 तास भिजवून नंतर ह्याला असं वाळवायचं, म्हणजे हडकून घ्यायचं. म्हणजे खूप असं हे करायचं नाही. आणि हे उन्हात वाळवायचं नाही, आपल्याला असंच ठेवायचं 1-1.5 तास. हे थोडेसे ड्राय झाले की मग पुढची प्रोसेस. साधारण 2 तासानंतर हे असे वाळल्यासारखे म्हणजे ड्राय होतात. आता याला आपल्याला कुटून घ्यायचं किंवा वाटून घ्यायचं. मी वाटून घेईन कारण मस्त काय याला व्यायाम होतो. साधारण आता हे जेवढं दिसतं आहे ना तसंच आपल्याला हे करून घ्यायचं. पीठ त्याचं बनवायचं नाही. ही अशी सगळी वाटून घ्यायची. अशा प्रकारचं हे जाडसर वाटायला हवं. काही लोक याला पाखडून याचे सालं वेगळे करतात, पण मी काढणार नाही कारण फायबर आपल्याला हवं आहे. फायबर पोटात जायला हवं. साधारण 1 वाटी ही ज्वारी, त्यानंतर अर्धी वाटी चण्याच्या डाळीचं पीठ, त्यानंतर अर्धी वाटी तुरीच्या डाळीचं पीठ. यामध्ये 1 पाव चमचा खाण्याचा सोडा, चवीनुसार मीठ, चमचाभर तेल आणि 2-3 चमचे दही. याला आपल्याला भिजवायचं आहे घट्टसर. पहिले पाणी आपण घातलेलं नाही आहे, कदाचित दह्यामुळेच ते छान व्यवस्थित भिजलं जाईल. आणि लागलं तर थोडं पाणी घालायचं. याला वाफवून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं तेल लावून घेऊ आणि नंतर हे हलक्या हाताने ह्याचे असे गोळे बनवायचे. आपल्याला खूप जास्त अशा पद्धतीने. आणि याला छान आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. वाफवण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना. आणि वाफवताना एक छोटंसं सूचना देतो की ज्या पद्धतीने आपण OTG प्रीहीट करून घेतो त्याच पद्धतीने तुमचा स्टीमर जो आहे तो आधीपासून प्रीहीट करावा. म्हणजे त्याच्यात स्टीम जमा व्हायला. होतं काय की याच्यामध्ये सोडा असतो, त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण दही घालतो, गॅस फॉर्मेशन होतं आणि नंतर ते छान असं फुलतं आतून. तर ती प्रोसेस जर तुमचा कुकर गरम नसेल तर मग ती छान होत नाही. गरम असेल तर लगेच ती प्रोसेस सुरू होते आणि तो जो काय आपण आत्ता टाकला आहे वडा तो फ्लफी होतो. चला, हे स्टीम ऑलमोस्ट 10 मिनटं झाले. आता मी याला बंद करतो आणि तसंच राहू देतो. याला एक छान मसाला आपल्याला बनवायचा आहे. आणि यासाठी थोडंसं तेल गरम झालं. यामध्ये जीर आहे, थोडं लसूण, आलं, हे छान परतून घ्यायचं अगदी. आणि हे परतत असतानाच यामध्ये घालू आपण थोडी हिरवी मिरची, थोडं सुकं खोबरं, चवीनुसार मीठ. आणि हा पूर्ण मसाला जो आहे तो छान एकत्र भाजून घ्यायचा आपला. हे चेतन, ते अमरावतीसारखी सांबारवडी कुठे भेटते रे आपल्या इथे? आमचं चालत राहते असं. याला छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं. थोडं तिखट. आता गॅस बंद करायचा आपल्याला. हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि सगळ्यात शेवटी थोडीशी साखर. आणि हा मसाला असा तयार झाल्यानंतर
आणि या मसाल्याबरोबर हे सगळे आपल्याला एकत्र करून घ्यायचे. आणि यांना आपण सर्व करू 2 पद्धतीने. आणि हे आपण त्यातले ते ड्राय काढून घेतले. आणि यामध्ये आता हा जो मसाला उरला आहे यामध्ये एक अर्धा चमचा ज्वारीचं पीठ ह्याच्याबरोबर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. धने पावडर चमचाभर, अर्धा चमचा जिरे पावडर, आणि यामध्ये हे गरम पाणी. ही छान घट्टसर ग्रेव्ही, यामध्ये गरम मसाला, ये बाल, आणि त्यामध्ये हे उरलेले आपले सगळे पकोडे. आणि हे छान शिजलेले आहे त्याच्यावर मिक्स केल्यानंतर त्याला आपण सर्व करू. यावर छान बारीक चिरलेली कोथिंबीर. हे ॲज अ ड्राय स्नॅक्स म्हणून आपण खाऊ शकतो. आता बघा ह्याच्यात कसे एकात एक 2 प्रकार निघाले की आपण हे जे घेतलं हे ड्राय ॲज अ स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो. आणि यामध्ये आपण त्याच मसाल्यात थोडं धनेजिरे पावडर घातलं, ज्वारीचं पीठ घातलं अर्धा चमचा, छान भाजलं, गरम पाणी घातलं, त्याची ग्रेव्ही झाली. आहे की नाही गंमत? सो असे काही काही वेगवेगळे पारंपरिक प्रकार करा, त्याच्यातूनच 2 प्रकार करा आणि आपली खाद्य संस्कृती जी आहे ती जगभरात पोचवाल ना. पाहता मास्टर रेसिपीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नमस्कार.